निर्जला एकादशीला पाणी न पिता उपवास का केला जातो यामागे फक्त परंपरा नाही आहे, तर एक पौराणिक कथा सुद्धा आहे आणि श्रद्धेचा गाढा संबंध आहे. हा नियम कोणी सुरू केला असेल आणि हा उपवास केल्याने एकादशीचे पुण्य मिळते अशी श्रद्धा का आहे? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागील पौराणिक कथा, धार्मिक विधी आणि काही नियम पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. तर निर्जला एकादशी हिंदू धर्मात वर्षभरामध्ये 24 एकादशी येतात आणि महिन्याला 2 एकादशी, याला पंधरवाडी एकादशी असे सुद्धा म्हटले जाते काही भागामध्ये. तर प्रत्येक एकादशीला विशेष असे महत्त्व आहे. मात्र त्यापैकी निर्जला एकादशी ही अत्यंत महत्त्वाची एकादशी मानली जाते. निर्जल या शब्दामध्येच त्याचे महत्त्व आहे. निर्जल म्हणजे पाण्याशिवाय राहणे, म्हणजे नी म्हणजे जल, नी प्लस जल म्हणजे निर्जल. निर्जला एकादशी ही अत्यंत महत्त्वाची अशी एकादशी आहे. अनेक श्रद्धाळू भक्त या एकादशीच्या दिवशी अन्न पाणी न पिता पूर्ण दिवसभर असा उपवास करतात. काही भक्त तुम्ही असे पण बघितले की जे थुंकासुद्धा गिळत नाही, तो सुद्धा खाली थुंकून टाकतात. असे सुद्धा भक्त आहे जे दिवसभर पांडुरंग व भगवान विष्णूची सेवा करतात. कारण पांडुरंग हेच भगवान विष्णूचा अवतार आहे, म्हणून हे उपवास करतात. श्रद्धा, संयम आणि भक्तीचं प्रतीक मानला जातो. म्हणून पौराणिक कथासुद्धा आहे यामागे. पांडवांपैकी एक भीमसेन नावाचा जो होता, त्याला उपवास करणे शक्य होत नसे, त्याला खूप भूक लागायची. म्हणून त्याने त्यांचे गुरु महर्षी व्यासांना विचारले की माझ्याकडून सगळ्या एकादशी ह्या करणं होत नाही, कारण मला खूप भूक लागते. तर मला सगळ्या एकादशीचे पुण्य मिळेल अशी कोणती एकादशी आहे का? तर महर्षी व्यासाने त्याला सांगितले की निर्जला एकादशीचे व्रत हे असे एक श्रेष्ठ व्रत आहे की या दिवशी तू अन्न पाणी न करता घेता पूर्ण दिवसभर उपवास करायचा आणि विठ्ठलाचे भजन कर, विठ्ठलाचे नामस्मरण घे, विष्णूंचे नामस्मरण कर आणि तुला तो उपवास केल्याने सगळ्या एकादशीचे फळ जे तुला ते मिळणार आहे. म्हणून तेव्हापासून भीमसेन हा निर्जला एकादशीचे निर्जल असे व्रत करत होता आणि त्याला सर्व एकादशीचे पुण्य हे मिळाले होते. म्हणूनच अनेक श्रद्धाळू भक्त त्या दिवशी निर्जल असे व्रत ठेवतात आणि पाणी न पिता हा उपवास करतात. पाणी न पिता ते उपवास करतात, भगवान विष्णूंची सेवा करतात, पांडुरंगाची सेवा करतात आणि ते आपला हे निर्जल असे व्रत करतात. याच कारणामुळे अनेक भक्त या दिवशी निर्जल अशा भक्तिभावाने उपवास करतात, पाणी न पिता उपवास करतात. धार्मिक श्रद्धेनुसार तर या दिवशी पाणी आणि अन्नाचा त्याग करणे म्हणजे आपलं मन, शरीर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवणे, संयम ठेवणेचा प्रयत्न केला जातो. असा उपवास हा केवळ शारीरिक कष्ट नसून भक्ती, आत्मसंयम आणि भगवान विष्णू पांडुरंगाप्रती समर्पण असा व्यक्त करण्याचा मार्ग आहे. म्हणून हा निर्जला उपवास केला जातो. तथापि ही एक श्रद्धा आहे आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या आरोग्याचा विचार करूनच उपवास करा, कारण प्रत्येकालाच उपवास करणे हे शक्य होत नाही. तर निर्जला एकादशीच्या दिवशी स्नान करून आपले घरदार स्वच्छ करा, उंबरठा स्वच्छ करा, आपल्या उंबरठ्याच्या बाहेर छोटीशी रांगोळी काढा, आपल्या देवघरातली रोजची नित्यपूजा करा आणि त्यानंतर भगवान विष्णू पांडुरंगाची पूजा करा. भगवान विष्णू आणि पांडुरंगाला तुळशीपत्र अर्पण करा. पण लक्षात ठेवा, तुळशीपत्र हे एकादशीच्या दिवशी तोडले जात नाही, म्हणून ते आदल्या दिवशी तोडून ठेवा आणि भगवान विष्णू आणि पांडुरंगाला ते तुळशीपत्र समर्पित करा, अर्पण करा. गरजूंना दान करा. दिवसभर आपलं शक्य तितक्या शांत मनाने आणि विष्णू सहस्रनामाचे वाचन करा, भगवद्गीतेचे वाचन करा, भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीचे वाचन करा. सगळे सेवा करा. आपल्याकडून तुमच्याकडून जेवढ्या शक्य होईल तेवढ्या या दिवशी सेवा करा. तुळशी मातेची पूजा करा. तुळशी मातेला प्रदक्षिणा घाला. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत तुळशी मातेला तुमच्याकडून 7 होईल, 11 होईल, 108 होईल, जेवढ्या प्रदक्षिणा घालल्या तेवढ्या प्रदक्षिणा घाला. आणि मंडळी, जर तुम्हाला उपवास करणे शक्य होत नसेल तर नका करू. पण लक्षात घ्या मंडळी, एकादशीच्या व्रत हे प्रत्येकासाठी करणे योग्य असेलच असे नाही आहे. कारण लहान मुले, ज्येष्ठ मंडळी, नागरिक, गर्भवती महिला किंवा स्तनपान करणाऱ्या माता भगिनी यांना उपवास करणे शक्य होत नाही. तसेच मधुमेहाचे पेशंट असतात, BP शुगर पेशंट असतात, त्यांनासुद्धा उपवास करणे शक्य होत नाही. कारण बिना व्यतिरिक्त राहणे हे शक्य होत नाही. म्हणून तुम्हाला जमत असेल तर तुम्ही उपवास करा.
नाही केला तरी चालेल, पण ज्या सेवा तुमच्याकडून करणं होते त्या सेवा करा. मंडळी, श्रद्धेपेक्षा आरोग्य हे अधिक महत्त्वाचे असते. आवश्यक असल्यास पाणी आणि फलार घेऊन सुद्धा तुम्ही हा उपवास करू शकता. निर्जला एकादशी ही केवळ उपवास नाही नसून श्रद्धा, आत्मसंयम आणि भक्तीचा मार्ग आहे. एक दिवससुद्धा आहे आणि तुम्ही पण हा दिवस तुमच्या आनंदाने, क्षमतेनुसार तुम्ही सेवा करून हा दिवस तुम्ही साजरा करा. आणि तुमच्याकडून जेवढे होईल तेवढे ज्ञानेश्वरीचे पारायण करा, रामरक्षा स्तोत्राचे पारायण करा, भगवद्गीतेचे पारायण करा. तुम्हाला जेवढी सेवा करणे शक्य होईल तेवढी तुम्ही सेवा करा आणि हा दिवस शांततेने, आनंदाने घालवा. कारण निर्जला एकादशी ही सर्वात श्रेष्ठ अशी एकादशी आहे आणि सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ असे व्रत हे एकादशीचे व्रत असते. म्हणून तुम्ही हा व्रत उपवास नाही केला तरी चालेल, पण भगवान विष्णूची, पांडुरंगाची तुमच्याकडून जेवढी सेवा करणे शक्य होईल तेवढी सेवा करा. जर तुम्हाला असं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईकांसोबत व्हिडिओ शेअर करा. असंच भेटूया माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.